श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आपलं गुरुचरित्र पारायण चालू आहे आणि गुरुचरित्र पारायणाची जी सेवा आहे ती महाराज निर्विघ्नपणे सगळ्यांची पार करून घेतील एवढीच प्रार्थना महाराजांना करेल आणि करूनच घेतील, हा आपला एक विश्वास असतो बघा। तर बघा, आपली पुण्यतिथी जी आहे त्या दिवशी आपली सांगता येणार आहे। सांगतासुद्धा खूप महत्त्वाची असते। उद्यापन जे असतं गुरुचरित्र तर ते नक्कीच व्यवस्थितपणे करा। तसेच तुम्हाला सांगेल, ज्या कुणा सेवेकऱ्यांना किंवा कुणालाही सेवा करायला जमलंच नाही, कोणतीच सेवा माझ्याकडनं ताई झालीच नाही, या 7 दिवसांची असू द्या, जी काही सेवा असते, गुरुचरित्र झालं नाही, स्वामी चरित्र नाही किंवा कुठलीच सेवा झाली नाही, तर त्या व्यक्तीने स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला थोडी का असेना सेवा आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करायचं आहे। आपलं गुरुबळ हे स्ट्रॉंग होत असतं। आपल्या महाराजांची, आपल्या माऊलीची सेवा आपल्याला करायची आहे। आणि नक्कीच तुम्हाला सांगेल, 15 एप्रिल 2026 या दिवशी बुधवारच्या दिवशी महाराजांची पुण्यतिथी राहणार आहे। त्या दिवशी महाराजांनी समाधी घेतली होती। चोळाप्पा महाराजांचा जो वाडा आहे तिथे समाधी घेतलेली आहे आणि महाराज निर्गुण स्वरूपात आपल्या पाठीशी राहत असतात। त्यामुळे आपल्याला म्हणजे बघा, तो दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी आणि त्या दिवस आपल्याला त्यांची जी सेवा आहे थोडी का असेना आपल्याला करायची। आपण गुरु केलेला असतो, महाराजांना गुरु मानतो, तर आपल्या गुरूंची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं। तर म्हणून तुम्हाला सांगेल, आपल्याला त्या दिवशी कशा पद्धतीने सेवा करायची। सकाळी आपण जरी तुम्ही केंद्रात असणार किंवा घरी तुम्ही करू शकतात, केंद्रात असेल तर केंद्रात सेवा आपल्या होऊन जातात, पण अभिषेक वगैरे आपल्या घरी जी मूर्ती असते बघा, तर घरी आपल्या मूर्ती किंवा फोटो असेल त्याला स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे। फोटो अष्टगंध, धूप, दीप, फोटोला हार, फुलं वाहायची आहेत, आरती वगैरे करायची आहे। तसेच आपल्याकडे जर मूर्ती असेल महाराजांची, मूर्तीचा अभिषेक आपल्याला षोडोपचार अशी मूर्तीची पूजा करायची असते, अभिषेक करायचा आहे। अभिषेक हा तुमच्या पद्धतीने तुम्ही करावा। अगदी बघा, पंचामृताने करा, सदाने, मधाने या पद्धतीने करा, अगदी पाण्याने केला तरी पण चालेल। पुरुष सूक्त आपल्याला म्हणायचं आहे। पुरुष सूक्त जास्तीत जास्त वेळा तुम्हाला म्हणायचं आहे। 16 वेळा म्हटलं तर अतिउत्तम, नाही जमलं तर 1 वेळा म्हणा तरीही चालेल। फक्त भाव ठेवून तुम्ही पूजा करा। या पद्धतीने आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर महाराजांना स्वच्छ असं मूर्ती पुसून अष्टगंध, धूप, दीप, हिना अत्तर असेल तर अत्तर किंवा कुठलंही तुमच्याकडे असेल ते अत्तर तुम्ही लावायचं आहे। वस्त्र असतील तुमच्याकडे, वस्त्र परिधान करा महाराजांना। फुलांचा हार, चाफ्याचं फूल असेल ते आपण वाहू शकतो किंवा पिवळे फुलं असतात, कुठलेही पिवळं फूल वाहू शकतात। या पद्धतीने महाराजांची आपण पूजा करायची। महाराजांची आरती आपल्याला करायची, नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे। प्रथम आपण खडीसाखरेचा नैवेद्य आपण ठेवला तरी चालेल, नंतर आपण जेवण बनवणार, तो जेवणाचा नैवेद्य नंतर आपण दाखवू शकतो। आरती केव्हा घ्यावी, तुमचा वेळ का जशा पद्धतीने साध्य होईल सकाळी त्या पद्धतीने घ्या, संध्याकाळी साध्य होईल संध्याकाळी घ्या। केंद्रात तुम्ही सकाळी जात असतात, धावपळ असते, संध्याकाळी आरती आपल्या घरात करा तरीसुद्धा चालेल। नैवेद्य सकाळी तुम्ही केंद्रात जाणार आहे तर संध्याकाळी नैवेद्य दाखवा तरी चालेल, किंवा घरी तुम्ही पूजा करणार आहे तर घरी तुम्ही नैवेद्य बनवू शकतात। पुरणाची पोळी असते ती बनवू शकतात, कांदा भजी वगैरे या आवडतात नैवेद्याला। आता बऱ्याच महिला बोलतील, ताई गुरुचरित्राचं पारायण आहे, कांदा भजी चालेल का? तर नाही चालत। ज्यांचं गुरुचरित्र पारायण आहे, ज्यांचं उद्यापन आहे आपल्या घरात, त्यांनी जे नियम आहेत 7 दिवसांचे तेच पाळायचे आहेत। ज्यांचं उद्यापन नाही, नॉर्मल सेवा आपल्या आहेत, त्यांनी या गोष्टी सगळ्या काही वस्तू वापरून तुम्ही जेवण बनवू शकता, ठीक आहे, या पद्धतीने करू शकतात। जेवणामध्ये डाळ, भात, घेवड्याची भाजी, चपाती, भजी, लाडू बेसनाचे असतात ते, त्यानंतर म्हणजे शिरा, खीर, बासुंदी, जी तुम्हाला जो स्वयंपाक, जो जेवण बनवायचं तुम्हाला शक्य होईल ते अगदी तुम्ही बनवून, अगदी चपाती, भाजी, डाळ, भात जरी बनवला तरी चालेल। या पद्धतीने महाराजांना नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे। सकाळी जमणार नाही तर निदान संध्याकाळी, किंवा संध्याकाळी जमणार नाही तर सकाळी, वर्किंग असणार तुम्ही तर संध्याकाळी दाखवला तरी चालेल, पण 1 वेळा नक्कीच नैवेद्य दाखवा। अभिषेक हा सकाळीच करा, तुमचं काही होऊ द्या, घाई असू द्या, काही असू द्या, संध्याकाळी नाही करत तर सकाळीच अभिषेक करा तुम्ही। सकाळी अशी पंचोपचार अशी छानशी पूजा करा, नैवेद्य वगैरे संध्याकाळी दाखवा तुमची घाई असेल तर, पण अशा पद्धतीने पूजा करा। आता हे सगळं केल्यानंतर जे काही असेल ते आपण पूजा केली, सगळं काही झालं, त्यानंतर आपल्याला सेवा किंवा उपासना म्हणून आपल्या गुरूंची काय करायची आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, या कलियुगामध्ये जर महत्त्वाचं असेल ते आहे म्हणजे नामस्मरण। आपला अखंड दिवस जो असतो त्या अखंड दिवसामध्ये अखंड नामस्मरण आपल्याला करायचं आहे। त्या दिवसाला आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। 11 माळी जप तुम्हाला त्या दिवशी करायचाच आहे।
कधीही करा, 5 सकाळी केल्या, 6 संध्याकाळी केल्या तरी चालेल, 2 बैठकीत करा तरीही चालेल. चालता बोलता नामस्मरण आपल्याला त्या दिवशी महाराजांचं करायचं आहे. या पद्धतीने करा. त्यानंतर सांगेल श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचं एक पारायण म्हणजेच एक पाठ, 21 अध्याय आहेत. त्यामध्ये 21 अध्याय पूर्णपणे आपण एक वेळा पूर्ण वाचन करायचं आहे. या पद्धतीने करा. 2 बैठकीत करू का ताई? सकाळी 10 अध्याय वाचले, संध्याकाळी बाकीचे वाचले 11, चालतील का? तर चालतील, नक्की चालतील. अशा पद्धतीने तुम्ही करत असणार, तुम्हाला शक्य नाही 1 तासात म्हणजे एका बैठकीत, तर तुम्ही अशा पद्धतीने करा. या पद्धतीने तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत हा छोटासा ग्रंथ पण दिव्य असा ग्रंथ आहे, त्याचं एक पारायण तुम्हाला नक्कीच त्या दिवशी करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल स्वामी स्तवन मंडल जे आहे, नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता जे आहे बघा, ते तुम्हाला गुगलला मिळून जाईल. ते तुम्हाला 1 वेळा का असे ना ते पठण करायचं आहे. तारक मंत्र जो आहे तो तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. तारक मंत्राचं तीर्थ बनवा. तीर्थ आपल्या घरात शिंपडायचं आहे. आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तारक मंत्राचं तीर्थ द्यायचं आहे त्या दिवशी. या पद्धतीने या 4 सेवा आहेत, या प्रामुख्याने नक्कीच तुम्ही सेवा उपासना जी असते त्यामध्ये घेऊ शकतात आणि करू शकतात. त्या व्यतिरिक्त तुमची इच्छा, तुम्हाला काही अजून काही सेवा असतील त्या करू शकतात. जसं विष्णू सहस्रनामावली असते तशी स्वामी समर्थ महाराजांची स्वामींची सहस्रनामावली असते, ती तुम्ही म्हणू शकता. दत्तभावानी असते, दत्त महाराजांची सेवासुद्धा तुम्ही त्या दिवशी घेऊ शकतात. या पद्धतीने जी काही सेवा तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकतात, काही हरकत नाही. फक्त या सेवा ज्या आहेत या नक्कीच करा. श्री स्वामी चरित्र सारामृत हा छोटा ग्रंथ जो दिसतो आपल्याला, हा आत्मा आहे महाराजांचा. महाराज समजणं खूप महत्त्वाचं आहे. त्या ग्रंथामधून, प्रत्येक लीलेमधून, प्रत्येक अध्यायामधून महाराज आपल्याला समजतात. म्हणून तो अध्याय आपण मनापासून पठण करा असं अवश्य मी तुम्हाला सांगेल. आरती जी असते ती सकाळी संध्याकाळी गोडाचं नैवेद्य नक्कीच दाखवा. त्या दिवशी तुम्ही अन्नदान शक्य झालं तर नक्कीच अन्नदान करा. अन्नदानामध्ये पिवळे पदार्थ वाटप केले तर अतिउत्तम. केळी, वडापाव किंवा कुठलेही पिवळे पदार्थ असू द्या, पिवळी खिचडी असते, या पद्धतीने तुम्ही पिवळी मिठाई असते तर दान करू शकतात. तसेच तुम्हाला सांगेल बघा, त्या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंचा भेटीला जायचं आहे. म्हणजेच बघा, स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल किंवा तुमच्या घराजवळ बघा मंदिर, मठ काही पण असेल, केंद्र असेल, तिथे नक्कीच भेटायला जा. कुठेही जा, तुम्हाला फक्त महाराज बघायचे आहेत. मी म्हणणार नाही इकडे जा तिकडे जा, महाराज आहेत ना, महाराजांचा फोटो पण असेल एखाद्या मंदिरात, तिथे जा, महाराजांना नमस्कार तुम्हाला करायचं आहे, भेटायला जायचं आहे आपल्या गुरूंना. नाहीच आहे मंदिर, मठ काहीच नाही महाराजांचं तुमच्या घराजवळ, तर दत्त महाराजांचं मंदिर तर प्रत्येक गावात असतं. दत्त मंदिरात तुम्हाला जायचं आहे, तिथे आपले महाराज आहेत, दत्त महाराजांचाच अवतार आहेत, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून दत्त मंदिरात जाऊन आपण त्यांना नमस्कार करायचा आहे. प्रसाद वगैरे आपण न्यायचा आहे, तिथे आपण प्रसाद चढवायचा आहे. या पद्धतीने करा. तर ही साधी आणि सोपी पद्धत आहे पूजा करायची. शक्य झालं तर तुम्हाला मंदिरात जात असताना एक नारळ, खडीसाखर न्यायचं आहे, फूल न्यायचं आहे, महाराजांना अर्पण करायचं आहे आणि आम्हाला अशाच पद्धतीने आमच्याकडून सेवा करून घ्या, हे सुद्धा साकडं महाराजांना घालायचं आहे. माझ्या परिवारावर तुमची कृपादृष्टी राहू द्या, तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या, असंच बळ माझ्यासोबत राहू द्या. या पद्धतीत तुम्हाला जे पटेल ते तुम्ही सांगू शकतात आणि मंदिरात नक्कीच एक भेट द्यायला आपल्या गुरूंना जायचं आहे. या एवढ्या गोष्टी आहेत, जरी तुम्ही केल्या तरी भरपूर असतात. स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी नक्कीच ज्यांना कुणाला काही शक्यच झालं नाही त्यांनी या सेवा नक्कीच करा असं सांगेल. गुरुचरित्र पारायणवाले असतील त्यांची खूप मोठी सेवा आहे गुरुचरित्राची, त्यामुळे ते गुरुचरित्र ग्रंथाचं सांगता उद्यापन सगळं काही त्या दिवशी होणार आहे. त्यामुळे बाकीच्या सेवा जेवढं शक्य होतील तेवढ्या करायचा प्रयत्न करा. नाहीतरी ही सेवा खूप मोठी आपण अर्पण करत आहोत आपल्या गुरूंच्या चरणी, त्यामुळे काही मनात शंका घेऊ नका. तर या पद्धतीने आपण स्वामी पुण्यतिथी ही साजरी करायची आहे. अगदी मनापासून सेवा करा, थोडी करा, मोठी करा, किती करायची करा, पण मनापासून करा एवढं सांगेल. मन स्थिर ठेवून, मन तिथे अर्पण करून तेवढा वेळ तुम्हाला तिथे द्यायचा आहे असं सांगते मी तुम्हाला. बाकी मन भरकटू द्यायचं नाही. जेवढी काही सेवा करणार अगदी थोडी का असेल पण तिथे बसून आपल्याला तेवढं मन स्थिर ठेवून महाराजांसाठी आणि मग सेवा करायची आहे. चला, सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ बघितला म्हणून धन्यवाद.